हॅलो स्टुडंट्स, मी प्रथम सर्वांचं स्वागत करतो. आपण लॉजिक हा टॉपिक जो आहे मॅथमॅटिकल लॉजिक याच्याविषयी माहिती मिळत होतो. त्याच्यातले कंपाऊंड स्टेटमेंटचे प्रकार बघत होतो. कंपाऊंडच्या स्टेटमेंटमध्ये कंजंक्शन आपण बघितलेलं आहे की कंजंक्शन म्हणजे दोन स्टेटमेंटच्या मध्ये अँड असेल तर, डिसजंक्शनमध्ये दोन्ही स्टेटमेंटच्या मध्ये ऑर आहे. आणि आता कंपाऊंड स्टेटमेंटचा तिसरा प्रकार आहे इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन म्हणजे दोन्ही स्टेटमेंटच्या मध्ये इम्प्लाइज. आता इम्प्लाइज म्हणजे काय? दिलेलं वाक्य इफ डॅश देन त्याच्या पुढे डॅश या स्वरूपातील कोणतंही स्टेटमेंट असू द्या, याला कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतात. आता इम्प्लिकेशन, इफ इथं काय ते डॅश आहे, इथं जे कुठलंही स्टेटमेंट असू द्या त्याला पी आपण म्हणतो. देनच्या पुढं कुठलंही स्टेटमेंट असू द्या क्यू म्हणूया. आणि इफ देनचं असेल तर अशा ॲरोनं दाखवायचं आणि त्याचं रेडिंग असं करायचं पी इम्प्लाइज विथ क्यू. आता पी इम्प्लाइज, पी इज द फर्स्ट पार्ट, क्यू इज द सेकंड पार्ट. किंवा ह्याला अँटॅसिडंट म्हणतात किंवा याला कॉन्सिक्वेंट असं म्हणतात. ओके, तर अशा रीतीनं इम्प्लाइजच्या बाबतीत आहे. आता कुठलंही वाक्य इफ देनच्या स्वरूपात असेल तर त्याचं हे ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल कसं बनवायचं जरा बघा. लक्षात कसं ठेवायचं तेही टेक्निक मी सांगणार आहे. आता इथं इम्प्लिकेशन मध्ये कंडिशन आहे, इफ दिस देन अदर. आता याचं एक एक्झाम्पल इथे घेणार, तुमच्या लक्षात येईल. तर इफ पी देन क्यू इथं कंडिशन आहे, तर त्यामुळं आणि स्टेटमेंट किती आहेत? फक्त दोन आहेत. म्हणजे पुन्हा दोन जे स्टेटमेंट असतील तर चार पॉसिबिलिटी तयार होतात. पी आणि क्यू दोन्ही टी असणार. पहिला टी दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स नंतर टी आणि दोन्हीही एफ. आणि हे लक्षात कसं ठेवायचं? प्रथम पी काढ वर्टिकल लाईन, क्यू पुन्हा या वर्टिकल लाईन आणि पी इम्प्लाइज विथ क्यू असं मानलं जातं कंडिशन स्टेटमेंटमध्ये. आता दोन वेळा टी दोन वेळा एफ आणि इथं अल्टरनेट टी एफ. आता मी स्टार इथं करतो. इथं स्टार केल्यामुळं काय होईल बघा बरं. इथं टी आहे, इथं फॉल्स आहे. टी एफ, इट इज एफ. बघा मी काय लिहिलंय, टी implies f, result is f, otherwise t. म्हणजे बाकीची जी रिकामी जागा आहे तिथं फक्त तुम्ही काय लिहायचंय? टी लिहायचं आहे. इथं टी लिहितो, इथं टी लिहितो, इथं टी लिहितो. हे ट्रूथ टेबल तयार झालं. आता कुठलीही वाक्य घ्या आणि हे या ट्रूथ टेबलच्या आधारे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढता येते. मी सिंपल एक एक्झाम्पल घेतो. इफ महाराष्ट्र इज इन इंडिया, इफ महाराष्ट्र इज इन इंडिया देन 2 + 2 = 4. आता बघा हे वाक्य आता आपण इथं तयार केलेलं आहे. हे सगळं जे स्टेटमेंट आपण म्हणूया, हे स्टेटमेंट इफ आणि देनच्या स्वरूपात आहे. बघा इफ न सुरुवात झालेला आहे, इथं देन आहेच. पण इफ पासून देनच्या हा जो मधला जो पार्ट आहे त्याला पी मानलं पाहिजे आणि देनच्या जो पुढचा पार्ट आहे त्याला क्यू मानलं पाहिजे. म्हणजे लेट इथं पी म्हणूया, महाराष्ट्र इज इन इंडिया आणि क्यू 2 + 2 = 4. बघा आपण काय केलंय, देनच्या अगोदरचा पार्ट आहे त्याला पी मानलाय, देनच्या पुढचा पार्ट आहे त्याला क्यू मानलाय. सिम्बॉलिक फॉर्म. आता सिम्बॉलिक फॉर्म काय? इफ आणि देन असल्यामुळे इथं कंडिशन आहे. से बघा सिम्बॉलिक फॉर्म असा आहे, पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच पी इम्प्लाइज विथ क्यू.
आता हे जे संपूर्ण स्टेटमेंट आहे त्याचा बारकाईने विचार करा बरं. जर महाराष्ट्र इंडियामध्ये असेल, आता तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र इंडियामध्येच आहे, बरोबर आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. महाराष्ट्र इंडियामध्ये असेल तर 2 आणि 2 4. जरा विचार करा बरं. 2 आणि 2 4 हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, पण तरी सुद्धा हे वेगळं वाक्य घेतलंय. महाराष्ट्र जर इंडियामध्ये असेल तर 2 आणि 2 4 आणि नसेल तर बघा वेगळा अर्थ होऊ शकतो. याच्यातच अर्थ दडलेला इम्प्लिकेशनचा. म्हणजे काय, 2 आणि 2 4 होण्यासाठी गरज काय, महाराष्ट्र हा इंडियात पाहिजे असा बी अर्थ तयार होतोय. म्हणजे हे जे आहे ना 2 + 2 = 4 होण्यासाठी कंडिशन काय, महाराष्ट्र हे इंडियामध्ये पाहिजे अशा रीतीने ही कंडिशन टाकले. हे आणण्यासाठी, हे असण्यासाठी ह्याची गरज आहे, म्हणून याला कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतात. ही कंडिशन अशी महत्वाची आहे. आता बघा जरा ह्याचे ट्रूथ टेबल बनवण्यासाठी काय दिले बघा बरं. पहिल्यांदा टी, नंतर टी, रिझल्ट इज टी. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. म्हणजे हा जो पी आहे ना, पी, हिअर द स्टेटमेंट पी इज ट्रू. आता क्यू बघा बरं, 2 आणि 2 4 हे सुद्धा माहिती आहे, क्यू इज ऑल्सो ट्रू. अँड सिम्बॉलिक फॉर्म बघा इथं काय लिहिले आपण, पी इम्प्लाइज विथ क्यू आपण म्हणतोय, म्हणजे टी इम्प्लाइज टी. इथं बघा टी इम्प्लाइज टी, रिझल्ट इज टी. आणि या सगळ्या वाक्यातून, सगळ्या स्टेटमेंट मधून काय अर्थ सिद्ध होतोय की ट्रूथ व्हॅल्यू ही टी आहे. संपूर्ण स्टेटमेंटच ट्रू आहे, ट्रूथ व्हॅल्यू इज टी. दुसरा अर्थ बघा बरं, पहिलं ट्रू आहे आणि दुसरं फॉल्स आहे. पहिलं ट्रू, महाराष्ट्र इज इन इंडिया, सगळ्यांना माहिती आहे ट्रू. आता दुसरं मी मुद्दाम चुकीचं घेतो, 2 + 2 40 घेतो. आपल्याला माहिती आहे 2 + 2 40. सिम्बॉलिक फॉर्म बघा हे असंच आहे, 2 + 2 इथं 40 घेऊया, सिम्बॉलिक फॉर्म असंच येणार आहे. हिअर पी इज ट्रू, हे ट्रूच आहे. दुसरं घेऊया फॉल्स, इथं या फेल. आणि इथं बघा बरं सिम्बॉलिक फॉर्म असं, इथं टी इम्प्लाइज विथ एफ. चार्ट काय सांगतोय बघा, टी इम्प्लाइज विथ एफ, रिझल्ट इज एफ. बघा म्हणजे जर महाराष्ट्र इंडियामध्ये असेल, बघा जर महाराष्ट्र इंडियामध्ये असेल तर 2 आणि 2 40. तर याचा अर्थ असा 2 आणि 2 40 ही दुसरी कंडिशन ही टोटली फॉल्स आहे. आणि त्यामुळं इथं आपण पाहिलं होतं हे असण्यासाठी याची गरज आहे म्हणून ट्रू. तर हे चुकीचंच वाक्य आहे ना, त्यामुळे रिझल्ट या त्याचा फॉल्सच येणार आहे. आता तिसरा जो प्रकार आहे, पहिलं फॉल्स, महाराष्ट्र इज इन इंडियाच्या ऐवजी महाराष्ट्र इज इन चायना. बघा महाराष्ट्र इज इन चायना, घाबरायची गरज नाही, आपण एक्झाम्पल घेतोय. महाराष्ट्र इज इन चायना काय घेतलंय, फॉल्स घेतलंय. पण दुसरं 2 + 2 इज 4, 2 + 2 इज 4. बघा हा प्रकार आहे. पहिलं फॉल्स घेतलंय, महाराष्ट्र इज इन चायना हे फॉल्स आहे. इथं आपण चायना घेऊया, 2 + 2 इयर 4. बघा बदल तसा करत गेलोय. हिअर स्टेटमेंट पी इज टोटली फॉल्स. क्यू 2 आणि 2 4 सगळ्यांना माहित आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. सिम्बॉलिक फॉर्म असंच असणार आहे. आता इथं बघा हे पहिलं फॉल्स आहे, हे नंतर टी आहे, रिझल्ट इज टी. कारण इथं सांगितलंय ह्याच्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंटमध्ये दुसरं वाक्य महत्वाचं आहे आणि दुसरं वाक्य इथं टी दिलेलं आहे. आणि अशा रीतीने इथं बघा बरं, एफ टी, रिझल्ट इज टी. आणि ट्रूथ व्हॅल्यू ह्या जे काय टोटल स्टेटमेंट दिलंय ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ही आहे. आता महाराष्ट्र इज इन चायना, बघा इफ आहे, इफ महाराष्ट्र इज इन चायना देन 2 + 2 = 4. देनच्या पुढचा 2 आणि 2 4 हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्यामुळे रिझल्ट इज ऑलवेज टी या चार्टनुसार. शेवटचा प्रकार बघा, पहिलं फॉल्स घ्यायला सांगितलंय, दुसरंही फॉल्स, महाराष्ट्र इज इन चायना. आणि 2 + 2 इज 0 घेऊया. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म बघा, महाराष्ट्र इज इन चायना, 2 + 2 0. हिअर स्टेटमेंट पी इज फॉल्स, क्यू इज ऑल्सो फॉल्स. इथं 0च्या ऐवजी काय म्हणूया, फॉल्स. म्हणजे इथे एफ इम्प्लाइज विथ एफ, रिझल्ट बघा बरं, एफ इम्प्लाइज एफ, रिझल्ट इज टी. आणि अशा रीतीने ज्यांना हा चार्ट पार्ट आहे
त्याच्या आधारे तुम्ही कुठल्याही प्रश्नांचं उत्तर तुम्ही इथं देऊ शकता. फक्त तुम्ही काय करायचंय, इफ आणि देनच्या पुढं हा जो पार्ट आहे तिथं कुठलंही स्टेटमेंट भरा, देनच्या पुढं कुठलंही स्टेटमेंट भरा आणि त्याचा सगळ्याचं ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे तर या चार्टनुसार तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हा चार्ट मी काय केले बघा, TF इट इज F. बघा इथं ट्रू, देनच्या पुढचा पार्ट F पाहिजे, पण इथलं ट्रू पाहिजे तरच F. बाकी सगळ्या पॉसिबिलिटीमध्ये हे ट्रू आहे. बरोबर आहे. आता मी काय करतो, एक दुसरं एक्झाम्पल इथं तुम्हाला घेतो, म्हणजे आपल्याला की जे परीक्षेला विचारलेला प्रश्न होता बऱ्याचशा बोर्ड एक्झाम मध्ये. हा प्रश्न युनिट टेस्ट मध्ये नेहमी विचारला जातो. इफ x is less than y then x square less than y square, याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल. बघा बरं, सुरुवात इफ न केलाय, नंतर इथं देन आहेच, इथून इथपर्यंतच्या बाटला P म्हणा, इथून इथपर्यंतच्या बाटला Q म्हणा. सिम्बॉलिक फॉर्म P इम्प्लाइज विथ Q, म्हणजे हे कंडिशनल स्टेटमेंट आहे, इम्प्लाइजचं आहे. आता चेक करा ट्रूथ व्हॅल्यू यापैकी कुठले आहे ते. आता P म्हणजे काय, x लेस दॅन y. जर x लेस दॅन y हे दिलेलंच आहे तर या पद्धतीने ट्रूथ व्हॅल्यू ऑफ x इज लेस दॅन y, याची ट्रूथ व्हॅल्यू आपणाला T किंवा F अशी बी असू शकते, कारण या नियमानुसार आपण सांगू शकतो T और F. आणि x स्क्वेअर इज ऑल्सो लेस दॅन ऑर इक्वल टू y स्क्वेअर, ह्याची सुद्धा T और F. जरा विचार करा, समजा मी असा नंबर घेतला 2 लेस दॅन 3, 2 लेस दॅन 3, 2 चा स्क्वेअर करा 4, 3 चा स्क्वेअर करा 9. बघा बरं, म्हणजे इफ 2 लेस दॅन 3 देन 4 लेस दॅन 9, ह्या 2 आणि 3 च्या जागेवर कुठलाही पॉझिटिव्ह नंबर कन्सिडर केले की असं होईल. काही जर नंबर निगेटिव्ह घेतला की इथं बदल होऊ शकतो, त्यामुळे ही दुसरी शक्यता मी घेतलेली आहे. आणि कुठला निगेटिव्ह जरी नंबर घेतला, निगेटिव्हचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह येत असतो. आणि अशा रीतीनं हे एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. आता ज्यांना याच्याविषयी अजून इतर एक्झाम्पल बघायचं असेल तर रेफरन्स बुक घ्या किंवा तुम्ही स्वतः कोणत्याही प्रकारचे एक्झाम्पल तयार करा. P च्या जागा आणि Q च्या जागा ठेवा आणि या ट्रूथ टेबलच्या आधारे उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. आणि याच्यानंतर इम्प्लिकेशनच्या नंतर डबल इम्प्लिकेशन, त्याचं ट्रूथ टेबल काय असतं आणि निगेशनचं हे आपण नंतरच्या लेक्चरला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.